2004च्या विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या आणि राज्याचं सगळं लक्ष धाराशिव मतदारसंघाकडे लागलेलं होतं आणि त्याचं कारणही तसंच होतं. आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या विरुद्ध त्यांचे चुलत बंधू पवनराजे निंबाळकर हे उभे होते. पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तर पवनराजे हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे होते आणि या निवडणुकीच्या निमित्ताने पवनराजे यांनी पहिल्यांदाच पद्मसिंह पाटील यांच्या समोर आव्हान उभं केलं होतं. आणि त्यातच मतदानाच्या दिवशी मतदारसंघातील प्रत्येक घरात एका दैनिकाचा अंक येऊन पडला आणि त्यामध्ये ठळक अक्षरात एक बातमी होती. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना पवनराजे निंबाळकर यांचा पाठिंबा आणि या बातमीसमोर प्रश्नार्थक चिन्ह होतं आणि म्हणून या बातमीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आणि याची कल्पना येताच निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांनीही मतदारांमधील गोंधळ दूर करण्यासाठी दिसेल त्या बसवर दिसेल त्या रिक्षांच्या काचेवर पवनराजेंनी पद्मसिंह पाटलांना पाठिंबा दिलेला नाही, पवनराजेंनाच मतदान करा असा खुलासा करणारे संदेश लिहायला चालू केले आणि यामुळे अर्थातच निवडणूक रंगतदार झाली. यात पद्मसिंह पाटील अल्पमतांनी विजयी झाले, परंतु हा विजय त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीला साजेसा नव्हता आणि यामुळे 2004च्या निवडणुकीनंतर आघाडीचे सरकार स्थापन झालं, परंतु पद्मसिंह पाटलांना मंत्रिपद मिळालं नाही. आणि या घटनेमुळे पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील वितुष्टाने टोक गाठलं.